ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्गात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन करण्यात आले। माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वात हे आंदोलन संपन्न झाले। वैभव नाईकांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। लोकप्रतिनिधी आवाज उठवलाय, लवकरच हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आमची ही आंदोलन आहे। आता 2 दिवसापूर्वी 4 दिवसापासून आता हे जागे झाले आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही, त्या संदर्भात कुठली मीटिंग झाली नाही। पण हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत, इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करतायत। त्या संदर्भात त्यांनी सुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनी सुद्धा वर्षभर 1.5 वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। तर वैभव नाईकांसह खरं तर अनेक कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्गात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन जे आहे ते झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।